नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण जे एमपीएससी मेन्सची एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये सोशियोलॉजीचे प्रश्न कशा आपल्या डिस्कशन मधून आले आहेत की नाही ते बघत आहोत. आता हे प्रश्न बघा, ऍक्च्युली इथे हा 20 मार्कर आहे. शलक ऍक्च्युली याच्यामध्ये व्हेरिएबल म्हणजे काय आणि त्याची व्याख्या करून विविध प्रकारांची चर्चा करा आणि 20 मार्कर आहे ऍक्च्युली. आता हा प्रश्न काही एवढा मोठा नव्हता की 20 मार्कर लाईक, पण जर आपण जे ऍक्च्युली टेस्ट सिरीज मधलं डिस्कशन घेतलं असेल, इथे टाइप्स ऑफ व्हेरिएबल इथे कशात दिलेलं आहे, हे व्हेरिएबल म्हणजे काय याची एक व्याख्या दिलेली आहे. त्याचे टाइप्स पण आपण बेस्ड ऑन रोल इन हायपोथेसिस, बेस्ड ऑन नेचर, बेस्ड ऑन मेजरमेंट आणि मराठीमध्ये पण मग ओके त्याच्या भूमिकेनुसार, स्वभावानुसार आणि मापनानुसार ऍक्च्युली, आणि शेवटी काय दिलेलं आहे ते एक प्रॉपर कन्क्लुजन करून देण्यात आलेलं आहे. हे रिसर्च मेथडमध्ये आहे. आणखीन एक प्रश्न बघा ऍक्च्युली, की एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह मेथड ऑफ रिसर्च किंवा डेटा कलेक्शन. तर ते 10 मार्कासाठी प्रश्न होता. 1C आहे तो. आणि तसंच प्रश्न मी सांगितला होता कारण UPSC ला येऊन गेलेला आहे. डिस्टिंग बिटवीन क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह मेथड ऑफ डेटा कलेक्शन. ओके, आणि याच्यामध्ये त्यांनी इंडियन एक्झाम्पल विचारलेले आहेत, पण हा प्रश्न कठीण आहे. तो प्रश्न कसा ऍक्च्युली एमपीएससीचा प्रश्न सोपा आहे. आणि अशा प्रकारच्या क्वेश्चनच्या प्रिडिक्शनसाठी, ट्रेंड अनालिसिससाठी तुम्हाला काय करायचं आहे, सोशियोलॉजीचा क्रॅश कोर्स लावायचा आहे. थँक्यू.